गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज जो आपण टॉपिक घेणार आहोत तो जो टॉपिक आहे त्याचं टायटल आहे नेटवर्क थेरम्स. नेटवर्क थेरम हा जो टॉपिक आहे हा समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी किंवा काही डेफिनेशन जे आहेत त्या माहीत पाहिजेत. काही बेसिक लॉज असतील ते माहीत पाहिजेत. तर कोणकोणते बेसिक लॉज आहेत त्यातला पहिला जो बेसिक लॉ जो तुम्ही याच्या अगोदर स्टडी केलेला होता तो होता ओहम्स लॉ. हा जो लॉ होता तो तुम्ही याच्या अगोदर 11वी किंवा 12वीमध्ये स्टडी केलेला होता. याचं स्टेटमेंट जे असतं ते स्टेटमेंट समजून घेण्याच्या अगोदर आपण एक काय करू, या पद्धतीने एक डायग्राम काढू. हा रेजिस्टर आर आहे. या रेजिस्टरला काय केलेलं आहे, एक बॅटरी कनेक्ट केलेली. ही जी बॅटरी असेल तिचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल आणि त्याचं पोटेन्शियल जे असेल ते व्ही, म्हणजे हे जे व्ही व्होल्टेज असेल इतकं व्होल्ट काय केलेलं आहे या रेजिस्टरच्या अक्रॉस अप्लाय केलेलं आहे. इथे या बॅटरीमुळे काय होईल, या रेजिस्टन्समधनं करंट जो फ्लो होईल तो काय होईल, आय. तर ओहम्स लॉ काय सांगतो की हा जो करंट असेल, करंट फ्लोईंग थ्रू रेजिस्टर, बरोबर आहे, हा किती असू शकतो, तर ते स्टेटमेंट असं सांगतं द इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज व्ही अप्लाइड अक्रॉस इट. म्हणजे काय, तर हा जो करंट असेल हा करंट किती असू शकतो, इट विल डिपेंड अपॉन द व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज. सो द करंट flowing through a conductor is directly proportional to the voltage applied across the conductor. म्हणजे इथं हे जरी आपण असं म्हणत असलो की द करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज, पण हे लिहिताना मात्र या पद्धतीनं लिहिलं जातं. म्हणजे द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द voltage applied across the conductor. So that is V is directly proportional to I, or we can write by replacing this constant, replacing this proportionality sign by constant which is known as R into I, where R is equal to resistance of the conductor. R is equal to resistance of the conductor. हा बेसिक लॉ जो होता तुम्ही स्टडी केला, याच्यावरून काय करू शकतो आपण, असंही म्हणू शकतो की R इज इक्वल टू P डिवायडेड बाय I. म्हणजे हा जो कॉन्स्टंट असेल तो कशाचा रेशो असतो, व्होल्टेज आणि करंटचा रेशो असू शकतो. आता हा जो रेजिस्टन्स असेल हा कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो पहा. जर तुम्ही इथं आपण एक एक्झाम्पल असं घेतलं की इथं व्होल्टेज जे ते बदललं, करस्पॉन्डिंग काय होईल, करंट बदलेल, कारण या फॉर्म्युल्याप्रमाणे व्होल्टेज बदललं की करंट बदलणार आहे. मग जर तुम्ही तो ग्राफ जर प्लॉट केला तर तो जो ग्राफ असेल तो या पद्धतीने येईल. इकडे तुम्ही ॲक्सिसवरती घेतलं व्ही व्होल्टेज आणि इकडे घेतलं करंट. तर हा जो ग्राफ असतो, जर हा आर जो असेल या ठिकाणी आपण वापरलेला, हा जर लिनियर असेल तर हा जो ग्राफ असेल तो काय येईल, तुमचा स्ट्रेट लाईन येईल. मग इथं जे प्रत्येक पॉईंट असेल या ठिकाणी, हे जे प्रत्येक पॉईंट्स असतील ते जर घेतलं तर त्यांचे जर स्लोप काढला तर इथला स्लोप घेतला किंवा इथला स्लोप घेतला तर हा काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार. आता स्लोप बरोबर काय येणार आहे, इथं स्लोप इज इक्वल टू काय येणार आहे, आय डिवायडेड बाय पी. कारण आपण काय घेतो, डेल्टा वाय डिवायडेड बाय
डेल्टा एक्स. आणि आय डिवायडेड बाय व्ही म्हणजे इथं आपण काय घेतलं आहे, व्ही डिवायडेड बाय आय इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, आर. म्हणजेच याचा जर 1 स्लोप घेतला, 1 स्लोप घेतला तर तो काय येईल, 1 स्लोप म्हणजे काय येईल, व्ही डिवायडेड बाय आय येईल. म्हणजेच काय येईल, आर. म्हणजे हा जो रेजिस्टन्स जर काढायचा झाला तर काय करायचं, स्लोप काढायचा या ग्राफचा आणि त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. तर इथं हा जो आहे आर तो काय, इट इज अ रेजिस्टन्स ऑफ अ कंडक्टर. हा रेजिस्टन्स कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो, म्हणजे तुम्ही जर एखादा कंडक्टर घेतला, हा कंडक्टर असेल, एक वायर घेतली, बरोबर आहे. ही जी वायर असेल हिचा क्रॉस सेक्शनल एरिया जो असेल तो काय घेतला, ए घेतला. याची लेंथ जर आपण काय घेतली, एल घेतली. आणि ही वायर ज्याच्यापासून बनवलेली ते जे मटेरियल असेल त्याला म्हणतात रो, किंवा जर आपण असं म्हटलं की रो इट इज द रेजिस्टिव्हिटी ऑफ अ मटेरियल. रोज आपण काय घेतलं, रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. आता हे रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल काय असू शकतं, आता रेजिस्टन्स कशावरती अवलंबून पहा. हा जो कंडक्टर घेतलेला आहे त्याची लेंथ आहे एल, ई जो असेल त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया, आणि रो जो असेल तो काय, रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल. म्हणजे हे जे मटेरियल वापरणार असेल त्याची रेजिस्टिव्हिटी काय घेतलेली, रो. तर रेजिस्टन्स जो असेल या कंडक्टरचा, द रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ. म्हणजे काय असणार आहे, लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढणार आहे. अँड रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर. म्हणजे एरिया वाढला रेजिस्टन्स कमी होईल, एरिया कमी झाला रेजिस्टन्स काय होईल, वाढेल. आणि ही दोन इक्वेशन्स एकत्र केली तर आपल्याला ही इक्वेशन या पद्धतीने लिहिता येईल, आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल डिवायडेड बाय ई. आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एल डिवायडेड बाय ए. आणि हे साईन काढून टाकलं आपण तर इथं प्रोपोर्शनॅलिटी साईन टाकू शकतो. आर इज इक्वल टू रो, रो म्हणजे रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल, रो इंटू एल बाय ए. म्हणजे एखाद्या कंडक्टरचा रेजिस्टन्स, हा रेजिस्टन्स बरोबर काय असणार आहे, स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी ऑफ मटेरियल, किंवा त्याला आपण रेजिस्टिव्हिटी म्हटलेलं आहे, इंटू लेंथ ऑफ कंडक्टर डिवायडेड बाय एरिया ऑफ कंडक्टर. इथं इक्वेशन्स पाहिलं की लेंथ वाढली की रेजिस्टन्स वाढतो, एरिया वाढला की रेजिस्टन्स कमी होतो, एरिया कमी झालं की रेजिस्टन्स वाढतो. म्हणजे इथं लेंथच्या डायरेक्ट हा जो आर असेल इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ, आर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ कंडक्टर. तर हा जो रेजिस्टन्स असेल तो या पद्धतीनं कॅल्क्युलेट केला जातो. आता याचं युनिट जर असं तुम्ही रेजिस्टिव्हिटीचा जर फॉर्म्युला पाहिला, आपण काय घेतला होता, आर इज इक्वल टू रो एल बाय ए. त्याच्यावरून आपण रो इज इक्वल टू काय येईल, आर ई डिव्हायडेड बाय एल. रेजिस्टन्स कशामध्ये येतो, ओहममध्ये येतो. एरिया कशामध्ये येतो, मीटर स्क्वेअरमध्ये येतो. आणि लेंथ कशामध्ये येईल, मीटरमध्ये येईल. म्हणजे मीटर कॅन्सल होईल. आणि रेजिस्टिव्हिटीचं जे युनिट असेल, युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी किंवा रो आपण जर कॅल्क्युलेट केलं तर हे काय येईल, इज इक्वल टू ओहम इंटू मीटर. आणि CGS मध्ये जर घेतलं तर ते येईल ओहम इंटू सेंटीमीटर. तर हा झाला बेसिक ओहम्स लॉ. बेसिक ओहम्स लॉमध्ये आपण काय स्टडी केलं की द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द कंडक्टर. तर आता हा जो लॉ असेल कोणता, ओहम्स लॉ. आता पहा, आपल्याला दोन पद्धतीचे कंडक्टर इथं स्टडी करू शकतो. पहिला जो आहे इट इज कॉल्ड एज ओहमिक कंडक्टर.
ohmic conductor. ohmic conductor म्हणजे काय? The material like copper, aluminum, silver obeys Ohm's law, hence they are called as ohmic conductor. म्हणजे जर तुम्ही मटेरियल कोणकोणते घेतले पहा, कॉपर घेतलं, ॲल्युमिनियम घेतलं किंवा सिल्वर घेतलं, तर हे जे आहेत हे काय आहेत? मेटल्स आहेत. हे मटेरियल काय करतं? दे विल ओबे ओहम्स लॉ, सो दॅरफॉर दे आर कॉल्ड ॲज अ ohmic conductor. For such material, the graph of I against phi is a straight line. म्हणजे हे जर ohmic कंडक्टर असेल, त्यांचा जर ग्राफ तुम्ही काढला, इथं व्ही घेतलं आणि इथं आय घेतलं, तर हा जो ग्राफ असेल तो काय, तो स्ट्रेट लाईन येतो. म्हणून हे जे कंडक्टर्स असतील त्यांना काय म्हणायचं? ohmic कंडक्टर. आणि त्यांचा ग्राफ जर घेतला तर तो काय येतो? स्ट्रेट लाईनच येतो. त्याचा स्लोप जर तुम्ही घेतला तर तो काय येतो? कॉन्स्टंट येतो. There are some materials or conductors, they will not follow the Ohm's law. म्हणजे ते जे कंडक्टर्स असतात त्यांना म्हणतात नॉन ओहमिक कंडक्टर्स. म्हणजे हे काय करतात? दे विल नॉट ओबे दी ओम्स लॉ. म्हणजे तो जो ग्राफ असेल, there are certain material which does not obey Ohm's law. These materials are called as non-ohmic conductors. For such material, the graph of I against V is not a straight line. म्हणजे अशा पद्धतीचे जे नॉन ओहमिक कंडक्टर असेल त्यांचा ग्राफ असा येणार नाही. आपण जर एक्झाम्पल घेतलं तर सेमी कंडक्टर डायोड जर घेतला, सेमी कंडक्टर डायोड जर तुम्ही घेतला तर त्याचा ग्राफ तुम्हाला माहिती आहे. जर फॉरवर्ड बायसचा ग्राफ घेतला तर इकडं आपण करंट घेतो, इकडं व्होल्टेज घेतो. फॉरवर्डचा ग्राफ असा येतो आणि रिव्हर्सचा ग्राफ जो येईल तो काय या पद्धतीने. हे झालं रिव्हर्स बायस, हे झालं फॉरवर्ड बायस. म्हणजे हे जे कंडक्टर असतील, बेसिकली हा कंडक्टर पूर्णपणे नाही तर हा काय सेमी कंडक्टर आहे, पण त्याच्यामध्ये मात्र काय होतं, हा जो ग्राफ असेल तो स्ट्रेट लाईन येत नाही. तो जो येतो तो फॉरवर्ड बायसला वेगळ्या पद्धतीने येतो आणि रिव्हर्स बायसला वेगळ्या पद्धतीने येतो. तर हा जो सेमी कंडक्टर डायोड असेल, तुम्ही जर जर्मेनियम घेतलं किंवा सिलिकॉन घेतलं तर याच्या बाबतीत हा ग्राफ काय तो स्ट्रेट लाईन येत नाही. इट मीन्स दॅट these conductors or semiconductors do not obey Ohm's law. तर हा पहिला लॉ आपण स्टडी केला, कोणता? ओहम्स लॉ. त्याच्यानंतर दुसरा जो लॉ आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे, पण त्याच्या अगोदर काही डेफिनेशन्स आपल्याला इथं आवश्यक आहे स्टडी करणं. त्यातली पहिली जी डेफिनेशन आहे ती आहे नेटवर्क एलिमेंट्स. नेटवर्क एलिमेंट्स. नेटवर्क एलिमेंट्समध्ये काय केलं जातं पहा. पहिल्यांदा नेटवर्क म्हणजे पाहू. जसं आपण मोबाईलचं नेटवर्क असतं, मोबाईलच्या नेटवर्कमध्ये काय असतात, एकापेक्षा जास्त मोबाईल काय केलेले असतात, एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. प्रत्येक मोबाईल जो असेल तो एक काय होतो, रिसिव्हर किंवा ट्रान्समीटर म्हणून काम करत असतो. तसं इथं कुठलंही जर नेटवर्क घेतलं तुम्ही तर त्या नेटवर्कमधला जे पार्ट्स असतील किंवा जे कंपोनंट्स असतील त्यांना म्हणतात नेटवर्क एलिमेंट्स. सो दीज आर individual components. These are individual components which forms network. म्हणजे ज्याच्यामुळं हे नेटवर्क तयार होतं त्याला म्हटलं जातं
नेटवर्क एलिमेंट्स. आणि मग नेटवर्क म्हणजे काय, तर ती दुसरी डेफिनेशन होईल आपली. नेटवर्क नेटवर्कची डेफिनेशन अशा पद्धतीने येते ती. नेटवर्क इज अ कॉम्बिनेशन of source of energy battery and components like resistor, capacitor, batteries, etc. म्हणजे काय की रेजिस्टर असतील, कॅपॅसिटर असतील, बॅटरी असतील, अशा पद्धतीचे कंपोनंट्स आणि सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे बॅटरी, हे सगळे जर जोडले तर काय होतं, नेटवर्क फॉर्म होतो. बॅटरी एक्सेट्रा इंटरकनेक्टेड in all sorts of manner. म्हणजे कुठल्याही पद्धतीने ते जोडले तर ते काय होतं, दे विल फॉर्म अ नेटवर्क. तर ही झाली डेफिनेशन. म्हणजे जसं आपण मोबाईलचं नेटवर्क असतं त्याच पद्धतीनं हे जे नेटवर्क असेल त्याच्यामध्ये काय येतील, बॅटरी, रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर असेल, ट्रान्झिस्टर असेल, हे सगळे कंपोनंट्स काय केले जातात, एकत्र जोडले जातात, त्याला म्हणायचं नेटवर्क. आणि प्रत्येक एलिमेंट जो असेल त्याला काय म्हणायचं, नेटवर्क एलिमेंट. त्याच्यानंतर तिसरी जी डेफिनेशन आहे ती ॲक्टिव्ह नेटवर्क. आता ॲक्टिव्ह नेटवर्क म्हणजे काय, अ नेटवर्क कंटेनिंग अ सोर्स ऑफ EMF ॲज वेल ॲज अदर एलिमेंट्स. म्हणजे बाकीचे एलिमेंट्स असतीलच, म्हणजे बाकीचे एलिमेंट्स कोणते असतील, रेजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, बॅटरीज असतील, पण त्याचबरोबर तिथं सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे पॉवर सप्लाय असेल. अशा पद्धतीच्या नेटवर्कला काय म्हणायचं, ॲक्टिव्ह नेटवर्क. त्याची डेफिनेशन अशी होईल, अ नेटवर्क कंटेनिंग a source of EMF, as well as other elements is called active network. म्हणजे ज्याच्यामध्ये बॅटरी असेल, बॅटरी बरोबर बाकीचे कंपोनंट्स असतील. बाकीचे कंपोनंट्स कोणते, रेजिस्टर, ट्रान्झिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, हे जे कंपोनंट्स असतील ते, आणि त्याचबरोबर बॅटरी असेल तर त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह नेटवर्क. अशीच पुढची डेफिनेशन आहे, फोर्थ, पॅसिव्ह नेटवर्क. आता पॅसिव्ह नेटवर्क म्हणजे काय, मगाची डेफिनेशन तशीच राहील, फक्त तिथं सोर्स होता, इथं काय असतं, सोर्स ॲबसेंट असतो. म्हणजे डेफिनेशन अशी येईल, अ नेटवर्क कंटेनिंग circuit elements without source of EMF. म्हणजे बॅटरी नसणार आहे तिथं,
बॅटरी नसेल, बाकीचे सगळे कंपोनंट्स असतील, अशा पद्धतीचं जे नेटवर्क असतं त्याला म्हणायचं पॅसिव्ह नेटवर्क. इज विदाउट सोर्स ऑफ EMF इज कॉल्ड पॅसिव्ह नेटवर्क. म्हणजे ज्याच्यामध्ये बॅटरी नसते त्याला म्हणायचं पॅसिव्ह नेटवर्क, ज्याच्यामध्ये बॅटरी असते त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह नेटवर्क. तर ह्या 4 डेफिनेशन्स आहेत. आणखी 2 डेफिनेशन्स आपल्याला पाहिजे, कारण हे ज्या टर्म्स आहेत ते आपल्याला पुढं डेफिनेशनमध्ये वापरणार आहे. आपण ज्यावेळेस आपण थेरम स्टडी करणार आहे त्याच्यामध्ये हे शब्द येतील. पुढची डेफिनेशन आहे लिनियर नेटवर्क. लिनियर नेटवर्क डेफिनेशन कशी पहा. अ सर्किट whose parameter are always a circuit whose parameter are always constant irrespective of variation in current or voltage is known as linear circuit or linear network. म्हणजे अशा पद्धतीचं सर्किट की ज्याचे पॅरामीटर आर ऑलवेज कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हेरिएशन इन करंट ऑर व्होल्टेज. म्हणजे व्होल्टेज तुम्ही त्याची पोलॅरिटी बदलली तरी काय राहणार आहे, त्याचे पॅरामीटर्स काय राहतील, कॉन्स्टंट राहतील. अशा पद्धतीच्या सर्किटला काय म्हटलं जातं, लिनियर नेटवर्क. आता तुम्ही एक एक्झाम्पल पहा. हा जर रेजिस्टन्स असेल, हा आर असेल आणि इथं तुम्ही बॅटरी अप्लाय केली, इथं पॉझिटिव्ह इथं निगेटिव्ह, हे प्लस आणि हे मायनस, करंट किती फ्लो होईल, हा आहे. समजा हा झाला 5 मिली एम्पियर, बरोबर आहे. आता तुम्ही काय केलं, हा जो रेजिस्टर असेल तो उलट्या बाजूने कनेक्ट केला. म्हणजे हा जो असेल तो हे टर्मिनल इकडं आणि हे टर्मिनल इकडे केलं, इंटरचेंज केलं, तरी काय होणार आहे, एवढाच करंट काय होईल त्या रेजिस्टरमधनं फ्लो होईल. म्हणजे त्या सर्किटमध्ये तुम्ही सप्लायची डायरेक्शन्स बदलली किंवा ते सर्किट जे असेल ते चेंज केलं तरी त्याचे पॅरामीटर्स मात्र काय राहणार आहे, सेम राहणार. अशा पद्धतीला म्हणायचं लिनियर नेटवर्क. त्याच्यानंतर पुढची जी डेफिनेशन आहे ती आहे ब्रँच. तर ब्रँच कशाला म्हणायचं पहा, मीच या पद्धतीने एक डायग्राम करतो. हा एक रेजिस्टर घेतला आर, त्याला हा दुसरा रेजिस्टर मी जोडला. हे कसे एकाला एक जोडला म्हणजे हे कॉम्बिनेशन कसं असतं, सिरीज कॉम्बिनेशन असतं. अशा पद्धतीचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपोनंट एकमेकाला जोडले असतील तर काय होतं, दे विल फॉर्म द ब्रँच. सो ब्रँचची डेफिनेशन कशी येईल, इट इज द ग्रुप ऑफ एलिमेंट, इट इज अ ग्रुप ऑफ एलिमेंट्स usually in series and having two terminal is called branch. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टन्स जर सिरीजमध्ये जोडलं तर काय होते, ब्रँच तयार होते. इथं रेजिस्टर असतील, कॅपॅसिटर असेल, इंडक्टर असेल, कुठल्याही पद्धतीचे या ठिकाणी कंपोनंट जोडले तरी ते सिरीजमध्ये असतील तर ते विल फॉर्म अ ब्रँच. त्याच्यानंतर पुढची जी डेफिनेशन आहे ती मेश ऑर लूप.
set of branches, a set of branches forming, a set of branches forming a closed path in a network, is called mesh or loop. डेफिनेशन पहा कशी. अ सेट ऑफ ब्रांचेस म्हणजे एकापेक्षा जास्त ब्रांचेस जोडायच्या एकमेकाला. फॉर्मिंग अ क्लोज्ड पाथ म्हणजे तो जो पाथ असेल तो काय असला पाहिजे, क्लोज असला पाहिजे. मी एक एक्झाम्पल घेतो. हा पहिला रजिस्टर घेतला, हा दुसरा रजिस्टर, हा तिसरा रजिस्टर आणि हे चौथा रजिस्टर. आता काय होणार आहे, ही एक ब्रँच झाली, ही दुसरी ब्रँच, ही तिसरी ब्रँच, ही चौथी ब्रँच. ही एकमेकाला काय केलेली ती या पद्धतीनं कनेक्ट केलेली आहेत. आणि हा जो पाथ असेल तो काय आता झाला, क्लोज्ड पाथ झाला. आणि म्हणून या पद्धतीचं जे लूप असेल किंवा जे नेटवर्क असेल त्याला काय म्हणायचं, मेश ऑर लूप. त्याच्यानंतर पुढची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आहे कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्सिंग. कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स. कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स म्हणजे काय, की दिलेला जो व्होल्टेज सोर्स असेल, समजा 9 व्होल्टची बॅटरी असेल तर तिनं काय केलं पाहिजे, कंटिन्युअसली 9 व्होल्टेज दिलं पाहिजे. जसं आपल्या मोबाईलमध्ये बॅटरी असते, ती बॅटरी काय होते, हळूहळू डिस्चार्ज होते, कॉन्स्टंट व्होल्टेज देत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं, चार्जिंग करावं लागतं. पण इथं आपण जो कन्सेप्ट पाहतोय की कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स याचा अर्थ की असा व्होल्टेज सोर्स की इट विल ऑलवेज डिलिव्हर अ कॉन्स्टंट व्होल्टेज अक्रॉस इट्स लोड. ची डेफिनेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो. अ व्होल्टेज सोर्स which has very low internal resistance as compared to external load resistance is known as constant voltage source. A voltage source which has very low internal resistance, म्हणजे प्रत्येक सोर्सला काय असतो, त्याचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स असतो. तो किती असला पाहिजे, इट शुड बी व्हेरी लो ॲज कम्पेअर्ड टू एक्सटर्नल लोड रेजिस्टन्स इज नोन ॲज कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स. आता पहा, जर तुम्ही इथं व्होल्टेज सोर्स, जर हा व्होल्टेज सोर्स काढला, ड्रॉ केला आपण, हा व्होल्टेज सोर्स आहे, तो जर याचा इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, हा जो आर असतो, आर आय, हा याचा इंटरनल रेजिस्टन्स. हे दोन टर्मिनल जे असतील त्याचे आउटपुटचे टर्मिनल, याला आपण म्हणू ए आणि याला म्हणू बी. हा जो व्होल्टेज सोर्स असेल त्याचा हा इंटरनल रेजिस्टन्स झाला. आणि हे सगळं मिळून हा काय होतो, एक व्होल्टेज सोर्स होतो. पण त्याला कॉन्स्टंट कधी म्हणायचं, ज्या वेळेला आपण इथं बॅटरी कनेक्ट करणार आहे, इथं आपण एक्सटर्नल लोड कनेक्ट करणार आहे. आणि हा जो लोड असेल तो काय असणार आहे, आर एल. हा एक्सटर्नल लोड असेल, याला आपण म्हणणार आहे लोड रेजिस्टर. मग आता आपण काय कन्सिडर करतोय पहा, किंवा इथं आपण काय म्हणतोय की कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स कधी असेल, की हा जो आर आय असेल त्याची व्हॅल्यू ह्या आर एलपेक्षा खूप कमी असली पाहिजे. मग कंडिशन कशी असणार आहे, आर आय शुड बी व्हेरी व्हेरी लो ॲज कम्पेअर्ड टू आर एल. म्हणजे काय करेल, तो करंट जो असेल तो कमीत कमी काय करेल, ड्रॉप करेल. आणि मॅक्सिमम जे व्होल्टेज असेल ते काय होईल, फक्त आर एलच्या अक्रॉस गेले. जर इथं रेजिस्टन्स जास्त असेल त्याच्या अक्रॉस ड्रॉप जास्त होईल ओम्स लॉ प्रमाणे, आणि इथं आउटपुटला काय येईल, कमी व्होल्टेज येईल. आणि म्हणून कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्सला ही पहिली कंडिशन आहे
की इंटरनल रेजिस्टन्स जो असेल सोर्सचा तो काय असला पाहिजे, इट शुड बी व्हेरी व्हेरी लो ॲज कम्पेअर्ड टू लोड रेजिस्टर. तर ही झाली कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्सची डेफिनेशन. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला कॉन्स्टंट करंट सोर्स पाहायचा आहे. जसं मी आत्ता सांगितलं होतं की व्होल्टेज सोर्स जो असेल तो बॅटरीच्या साहाय्याने दाखवतात, तसं कॉन्स्टंट करंट सोर्स जो असेल तो जर तुम्हाला दाखवायचा असेल तर काय केलं जातं, याचा जो इंटरनल रेजिस्टन्स असेल तो काय असतो, इट इज व्हेरी हाय ॲज कम्पेअर्ड टू एक्सटर्नल लोड. म्हणजे जर तुम्ही पुढची डेफिनेशन आपण पाहिली की कॉन्स्टंट